नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मला बऱ्याच जणांची कमेंट आली होती की आम्हाला पामफ्रेट फ्रायची संपूर्ण रेसिपी सांगा, तर म्हणूनच आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण पामफ्रेट फ्रायची रेसिपी सविस्तरपणे दाखवणार आहे आणि याचा जो मसाला आहे ना तो थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात अगोदर आपण पामफ्रेट फ्रायचा मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं। आता इथे मी 6 ते 7 लाल मिरच्या घेतल्या आहे आणि त्या मी 1-1.5 तासापूर्वी पाण्यात भिजत घातल्या होत्या। आणि मिरची मी इथे चपाटा घेतली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता। मिरची घातल्यानंतर यामध्ये घालायचे 10-12 लसणाच्या पाकळ्या। त्याचसोबत यामध्ये घालायचे 1.5 ते 2 इंच अद्रक, त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेत। सोबतच 1 ते 1.5 इंच दालचिनी, त्याचसोबत यामध्ये 5 ते 6 लवंग टाकायचेत। नंतर 10-12 मिरे, सोबतच 1 चमचा भरून बडीशोप घ्यायची। इथे तुम्ही 1 चमचा जिरेही घाला, माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला होता जिऱ्यांचा। आणि त्याचसोबत आपल्याला इथे 2 चमचे धने घ्यायचेत आणि चवीपुरतं मीठ। आता काय करायचंय, मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची। सुरुवातीला पाणी न घालता याला बारीक करून घ्या। नंतर यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून परत एकदा फिरवून घ्या। तर इथे आपली पेस्ट काढून झालेली आहे। हे बघा, अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। इथे आपली पेस्ट तयार झाली। आता लगेच आपण पामफ्रेटला मसाला लावून घेऊयात। इथे मी पामफ्रेट मासा घेतलाय। आता मी इथे अर्धा लिंबू कापून घेतलाय आणि त्यावर पाव चमचा हळद घातली। आता असं लिंबू पिळून सर्व पामफ्रेटला लिंबू आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायचंय। मी दाखवते अशा पद्धतीने। दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित लावून घेऊयात। हळद आणि लिंबू लावल्याने काय होतं, पामफ्रेटचा टेस्ट आणखी वाढतो आणि दुसरं म्हणजे वास कमी व्हायला मदत होते। आता इथे सर्व पामफ्रेटला हळद आणि लिंबू लावून झालेलं आहे। आता जो मसाला आपण बनवून घेतला होता ना तो आपण या माशाला लावून घेऊयात। असं व्यवस्थित सर्व बाजूने मसाला लावून घ्यायचा आहे आणि जे हे आपण पामफ्रेटला कट मारून घेतलेले आहे ना त्यामध्ये सुद्धा मसाला भरून घ्यायचा आहे। मी दाखवते अशा पद्धतीने। दुसऱ्या बाजूनेही अगदी तसाच लावून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूनेही मसाला लावून झाला। आता आपण फ्राय करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी मंद आचेवर फ्राय पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण तेल घालूयात। तर तेल मी इथे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्यांनी साधारण 5 ते 6 चमचे तेल घेतले। तेल गरम झालं की या पॅन मध्ये आपण पामफ्रेट फ्राय करून घेऊयात। आणि पामफ्रेट इथे शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे नाही। आता मंद आचेवरती पामफ्रेटला असंच फ्राय होऊ देऊया। पामफ्रेट फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटाच्या आतच फ्राय होऊन जाते। इथे साधारण पामफ्रेटला 4 मिनिटं झालेले आहेत। आता आपण पलटून घेऊयात। पामफ्रेट शिजताना खूप नरम होते, त्यामुळे आपल्याला असं अलगद हाताने याला पलटून घ्यायचंय। दुसऱ्या साईडने थोडासा मसाला कमी वाटतोय, त्यामुळे मी 1 चमचाभर याच्यामध्ये मसाला लावून घेते। जर तुम्हाला जास्त मसाला आवडत नसेल तर तुम्ही नाही लावला तरी चालेल। आता खालच्या साईडनेही 2 ते 3 मिनिटं पामफ्रेट फ्राय करून घेऊयात। 2 ते 3 मिनिटांनंतर परत एकदा पलटी करून घेऊया। परत एकदा 2 ते 3 मिनिटं याला होऊ देऊया। 2 मिनिटांनंतर आपला इथे मासा पूर्ण फ्राय झालेला आहे। मला इथे साधारण 10 मिनिटं पामफ्रेट मासा फ्राय करायला लागलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने आज आपण झटपट पामफ्रेट फिश फ्राय बनवला। हा पामफ्रेट तुम्ही घरी नक्कीच करून बघा। एकदा जर बनवलं ना तुम्ही परत परत बनवाल, एवढा चविष्ट लागतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।